शिवसेनेची भूमिका जी आहे ती भिवंडी महापालिकेमधल्या जो काय रिझल्ट जो आलेला आहे त्या रिझल्टमध्ये कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे आणि अनेक पक्ष एकत्र येऊन भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या याच्यासाठी त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहेत आणि छोटे मोठे जे काही पक्ष आहेत किंवा अपक्षांचं पॅनल आहे तर याच्यामध्ये शिवसेनेच्या बरोबर विलास पाटीलचा सुद्धा महापौरासाठीचं शिवसेनेकडनं करण्याबाबतचं तशा स्वरूपाचं शिवसेनेची भूमिका होती, परंतु विलास पाटीलवर पोलीस कारवाई झाल्यामुळं शिवसेनेचे महापौरासाठीचं उमेदवार आणि उपमहापौरासाठीचं उमेदवार उद्या दोन्ही फॉर्म जे आहे शिवसेना भरणार आहे। त्याच्यामुळं शिवसेना ही निवडणूक जी आहे महापौर आणि उपमहापौराची शिवसेना लढणार आहे। महापौरासाठीचं पक्षाचा जो आदेश जो येईल त्या आदेशानुसार उद्याना महापौर आणि उपमहापौराचे दोन्ही जे अर्ज जे आहेत ते भरले जातील। ते त्यांच्याबरोबर पण बोलणं झालं, त्यांनाही सांगितलं का प्रयत्न तर दोघांकडनं होत होते, परंतु अंतिम त्याच्यातनं काही मार्ग निघालेला नाही। त्याच्यामुळं ते त्यांच्या पद्धतीने महापौर उपमहापौराची निवडणूक लढतील। शिवसेना आपल्या पद्धतीने महापौर उपमहापौराची निवडणूक जी आहे ती पक्ष म्हणून शिवसेना उद्या फॉर्म भरेल आणि शिवसेना निवडणूक लढेल। शेवट अपक्ष असतील, अनेक पक्ष एकत्र येऊन महापौर बसवण्याबाबतची भूमिका असू शकतो। त्याच्यामुळं हे आपल्याला शेवट 20 तारखेलाच कळेल। पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडनं जो आदेश असेल त्या आदेशानुसार शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौराचा उमेदवाराचा अर्ज भरला जाईल। स्पीड न्यूज भारत।